तर भ्रष्टाचार आणि गुंडगिरीमुळे एकाच पक्षाच्या 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। माणिकराव कोकाटे यांची हिट विकेट होती, त्यांनी स्वतः खड्ड्यात उडी मारली, मात्र तरीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय अशी टीका राऊतांनी केली आहे। कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे। संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या काळातला कारभार विसरलेत का, हा माझा त्यांना सवाल आहे। माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्याचं काम कालच केलेलं आहे आणि त्यांच्याकडे आतला कुठल्याही खात्याचा व्यवहार नाही। तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होताना आपल्याला बघायला मिळेल। कुणालाही सोडलं जाणार नाही। हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। तुमचं सरकार असताना कशा पद्धतीचा कारभार होता याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावं। जेव्हा माणिकरावजी कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने शिक्षा सुनावली, ते आम्हाला कळाल्यानंतर तातडीनं त्यांच्याकडची खाती काढून अजित पवार यांना देण्यात आली। आम्ही कुठेही कारवाईपासून पळ काढत नाही। जेव्हा कोर्टाची मूळ प्रत येईल त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील।